त्या आणीबाणीमध्ये गंमत अशी झाली की सगळे अधिकार तुमचे काढले गेलेत. त्याच्यामुळे हे चुकीचं झालं आहे. अशा पद्धतीने कॅबिनेटचं मंत्र्याची मंजुरी आधी घ्यायला पाहिजे हे म्हणून कोणी कोर्टात जाऊ शकत नव्हतं. कोर्टाचे सगळे अधिकार काढले गेले होते. भारत जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे. मात्र भारतातही कधी काळी लोकशाहीचा हा प्रवाह थांबला होता, किंबहुना थांबवण्यात आलेला होता आणि ज्याला आज आपण आणीबाणीच्या स्वरूपात ओळखतो. बरोबर 50 वर्षापूर्वी 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आलेली होती आणि त्या काळात काय काय घडलेलं होतं हे आपण समजून घेणार आहोत. तरुण भारताचे माजी संपादक आणि त्या काळी तरुण पत्रकार म्हणून काम करणारे सुधीर पाठक सर यांच्याकडून. सर, आणीबाणी आणि त्याच्या पूर्ण पडद्यामागे काय काय घडलं होतं की ती परिस्थिती 25 जून 1975 रोजी भारतावर लादली गेली? नाही, आणीबाणीचा संदर्भ, राजकीय संदर्भ तर सगळ्यांना माहीत आहे. गुजरातचं आंदोलन सुरू होतं, बिहारमध्ये आंदोलन सुरू होतं, त्याच्या आधी रेल्वेचं मोठं आंदोलन जॉर्जच्या ह्याच्यात झालं होतं. म्हणजे एकूण देशामध्ये अस्थिरतेचं वातावरण होतं. पण त्यातही कुठेही हा भाग नव्हता की देशाला कोणी अस्थिर करायला निघाला आहे. यंत्रणा, सरकारी यंत्रणेंना अस्थिर करणं हा भाग त्याच्या आंदोलनामध्ये नक्की होता. या सगळ्यात कडी झाली की 12 जून 75ला अलाहाबाद हायकोर्टचे जस्टिस JML सिन्हा यांनी इंदिरा गांधींच्या विरुद्ध एक जजमेंट दिलं. ती मुळातनं केस होती की 1971 साली ज्यावेळेला इंदिराबाई रायबरेलीतनं निवडून आल्या होत्या, त्यावेळेला त्या मतदारसंघामध्ये त्यांचं काम एका सरकारी कर्मचाऱ्यांनी केलं आणि सरकारी कर्मचारी कार्यरत असताना, पदावर असताना काँग्रेसचं काम करतो हे सिद्ध झाल्यामुळे ती पिटिशन आली होती. जस्टिस सिन्हांनी त्याचा निर्णय दिला. राजनारायणांनी ते केस टाकली होती. जस्टिस सिन्हांनी असा निर्णय दिला की पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पंतप्रधान म्हणून राहायचा अधिकार आहे, अपील जोपर्यंत करता तोपर्यंत. मात्र खासदार म्हणून त्या राहू शकणार नाहीत आणि खासदार म्हणून त्या अनसीट झाल्याचा निर्णय हा 12 जूनला दिला. हा पहिला धक्का होता काँग्रेसला की आपल्याला ज्या यंत्रणेकडनं न्यायालयाकडनं आपल्याला काही मिळेल असं वाटत होतं, त्या यंत्रणेने दिलेला पहिला धक्का होता. मग त्यावेळेला इंदिराबाईंनी पुढाकार घेऊन फली नरिमन जे मोठे देशातले ज्युरिस्ट होते त्यांना फोन केला आणि सांगितलं की सुप्रीम कोर्टात तुम्ही माझी केस लढा. त्याला ते तयार झाले नरिमन. त्याच्यानंतर नरिमन स्वतः त्यावेळेला कायदा मंत्री जे हरिभाऊ गोखले होते, जे मुंबई हायकोर्टचे जज होते रिटायर्ड, तेही त्याच्यामध्ये होते आणि त्यांच्या मदतीला सिद्धार्थ शंकर रे आले आणि त्यांनी एक पिटिशन तयार केली आणि त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की आपण लवकरात लवकर ही पिटिशन दाखल केली पाहिजे. ही पिटिशन दाखल करायला गेल्याच्या काळात असं झालं होतं की इंदिराबाईंनी कोणीतरी ज्योतिषाला आपली पत्रिका दाखवली होती आणि ती पत्रिका पाहून त्यांनी सांगितलं की तुम्ही 22 जूनला तुमचा अर्ज दाखल करा, त्याच्यापूर्वी काही दाखल करू नका सुप्रीम कोर्टात. म्हणजे 12 तारखेला जजमेंट झालं आणि त्याच्यानंतर 10 दिवस अपीलला वेळ होताच. म्हणजे काही टाईम बार झाला होता वगैरे असं नाही आहे. पण सगळ्या ज्युरिस्टचं म्हणणं होतं की आपण तातडीने हे करू, म्हणजे हे प्रकरण लवकर संपेल. त्यांनी 22 तारखेला ते अर्ज केला. तो सुनावणीला आला 24 तारखेला. न्यायमूर्ती VK कृष्णा अय्यर, जे अतिशय नामवंत विधिज्ञ म्हणून आणि न्यायमूर्ती म्हणून, ज्युरिस्ट म्हणून सगळ्या देशात ओळखले जातात, जगभरात त्यांची प्रतिमा होती. पण त्यातला एक लहानसा अँगल होता की 1951 साली ज्यावेळेला पहिलं सरकार, राज्य सरकार बरखास्त केलं गेलं, ते केरळमधलं होतं आणि त्या सरकारच्या जडणघडणीमध्ये कुठेतरी VK कृष्णा अय्यरांचाही हातभार होता. तेव्हा ते न्यायाधीश नव्हते. त्याला न्यायाधीश नव्हते, त्याला राजकारणात होते, विधीत तिथे ॲडव्होकेट म्हणून काम करत होते. पण नंतर ते हायकोर्ट जज झाले, सुप्रीम कोर्टात आले, सुप्रीम कोर्टाने, आणि चांगले जज म्हणून त्यांचे पूर्ण ख्याती होती. त्यांनी 24 तारखेला असा निर्णय दिला की जोपर्यंत ही केस निकालात निघत नाही अंतिमतः, तोपर्यंत इंदिरा गांधी पंतप्रधान पदावर राहू शकतात. मात्र खासदार म्हणून त्यांना काम करता येणार नाही.
खासदार म्हणून जे वेतन भत्ते, बैठकांचा भत्ता वगैरे जे काय मिळत आहे, हे सगळे भत्ते बंद करावेत असं त्यांच्या आदेशात स्पष्ट होतं. म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय त्यांनी कायम ठेवला होता. त्यांनी पुढे हे देखील जाऊन सांगितलं की पंतप्रधान म्हणून काम करत असताना उद्या सभागृहात जर मतदानाची वेळ आली तर ह्यांना खासदार म्हणून मतदान करता येणार नाही. शी कॅन कंटिन्यू ॲज प्राईम मिनिस्टर, पण खासदार नाही. कारण आहे 6 महिन्यापर्यंत कुठल्याही पदावर नसताना तुम्ही राहू शकता. त्याप्रमाणे तो आदेश झाला. हाही काँग्रेसला ब्लो होता. दरम्यानच्या काळात ह्या सगळ्या विरोधी पक्षांनी जे गदारोळ सुरू केला होता किंवा तुमचा विरुद्ध आदेश झाला, तुम्ही राजीनामा द्या, मोकळे व्हा, दुसरं कोणीतरी नेमा, सरकार बदलण्याचा प्रश्नच नाही, तुमचीच मेजॉरिटी आहे. पण ते हाणून पाडायला म्हणून युवक काँग्रेसचे ट्रक भरभरून मेळावे लोक आणणं सुरू केलं आणि त्यांचे दिल्लीमध्ये मेळावे व्हायला लागलेत. त्यांची मागणी हीच असायची की इंदिरा गांधी पदावर कायम राहिल्या पाहिजेत, शी शुड नॉट रिझाईन. याच्यासाठी तो दबाव आणला जात होता. विरोधी पक्षांचाही दबाव सुरू होता. अशात 25 तारखेला रामलीला मैदानावरती एक मोठी सभा आयोजित केल्या गेली होती विरोधी पक्षांतर्फे. सभाचा अजेंडा ऑब्व्हियसली इंदिराबाईंचा राजीनामा हाच होता. त्याच्यात जयप्रकाश नारायणांचं भाषण झालं. या सभेला गर्दी होऊ नये, म्हणजे सरकारही कसा विचार करतं किंवा पक्षही काँग्रेसचा कसा विचार करतो. त्यावेळेला बॉबी चित्रपट खूप चालला होता, ज्याच्यामध्ये जास्ती करून तरुण आकर्षित होतील. आणि त्यावेळेला आजच्यासारखे काही इतके चॅनल्स नव्हते, काही नाही. त्याच्यामुळे टी व्हीवरचा पिक्चर हा एकमेव फुकटात पाहायचा पिक्चर. कारण तोपर्यंत चित्रपटगृहात जाऊन पाहायचं म्हणजे पैसे द्यायचे आणि ब्लॅकनी घ्यावे लागे, इतका चालाच होता. म्हणून तो दाखवला गेला टी व्हीवर. दूरदर्शनवर चित्रपट दाखवला गेला म्हणजे विरोधी पक्षांच्या सभेमध्ये तरुणांनी आणि लाखोंनी गर्दी होऊ नये म्हणून. ऑब्व्हियसली हा त्याचा अर्थ असला पाहिजे. आणि पण तरीही त्या त्या मेळाव्याला भरपूर प्रमाणात लोक आलेत. यांनी काँग्रेसचं धाबं दण आणलं. या सभेमध्ये जयप्रकाश नारायण यांनी सैन्य आणि पोलीस दलांना उद्देशून काही आव्हान केले होते, अपील केली. त्यांनी हे सांगितलं की तुम्हाला जे कायदेशीर आदेश मिळतील त्याचं तुम्ही पालन केलं पाहिजे. बेकायदेशीर आदेशाचं पालन करण्याची सक्ती तुमच्यावर नाही. ह्याला काँग्रेसवाल्यांनी असा टर्न दिला की सैन्य आणि पोलिसांना बंड करायला JP सांगतात आहेत. म्हणजे काँग्रेसने त्याचा हे असं केलं, अर्थ काढला, अन्वयार्थ तो लावला किंवा त्यांनी खेळी अशी रचली किंवा JPंना काय करायचं आहे तर ह्याच्यात बंड घडवून आणायचं आहे. त्याच्यासाठी ती क्रॉनॉलॉजी होतीच. बिहारचं आंदोलन, गुजरातमधलं आंदोलन आणि रेल्वेचा झालेला संप, या सगळ्या पार्श्वभूमीवरती बा JP म्हणजे विरोधक असं म्हणतात आहेत की आता पोलीस आणि लष्कराने देखील बंड करावं. आणि मग 25च्या रात्री इंदिराबाई त्यावेळच्या आपल्या राष्ट्रपतींकडे गेल्यात आणि राष्ट्रपतींना त्या भेटल्यात. राष्ट्रपतींना त्यांनी सांगितलं की मी अशा अशा प्रकारे आणीबाणी लावायचा निर्णय घेतलेला आहे. आणि 11:58 रात्री किंवा एक 2-3 मिनटं आधी असेल, 55 असेल, पण मे 26 तारीख लागली नव्हती. 25च्या मध्यरात्री राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली आणि ती सही झाल्यावर आणीबाणी एका अर्थाने लागू झाली. म्हणजे तारीख 25ची का तर ती रात्री झाली म्हणून. इकडे आल्यावरती बाई परत आल्यात. दरम्यानच्या काळात आणीबाणीची अंमलबजावणी सुरू झाली. जे विरोधी पक्षाचे नेते होते, जे लिस्टवरचे लोक होते, त्यांना अटक करण्याचा प्रारंभ झाला होता.
फखरुद्दीन अली अहमद जे राष्ट्रपती होते, साधारणपणे प्रक्रिया तर अशी असते की बहुमताचं सरकार जरी असलं तरी कॅबिनेटचा डिसिजन घेऊन पंतप्रधान राष्ट्रपतींकडे जातात. तेव्हा ही प्रक्रिया पाळली गेली होती का? नाही, त्यावेळेला फक्त इंदिराबाईंनी सांगितलं की मी आणीबाणी लावायचा निर्णय घेतला आहे. आणि खरं म्हणजे फखरुद्दीन अली अहमद यांनी राष्ट्रपतींनी त्याला विचारलं पाहिजे होतं की याला कॅबिनेटची मंजुरी आहे का. तर कॅबिनेटची मंजुरी मिळाली नाही, म्हणजे घेतल्याच गेली नाही. आणि 26 तारखेला सकाळी कॅबिनेटची बैठक झाली आणि त्या बैठकीत इंदिरा गांधींनी सांगितलं की अशी अशी आणीबाणी लागली आहे, त्याला कॅबिनेटने पाठिंबा द्यावा. म्हणजे प्रक्रिया जी आहे ती उलटी करण्यात ती झाली. एका प्रकारे राष्ट्रपती असूनही फखरुद्दीन अली अहमद दबावात आले होते असं म्हणता येईल. निश्चितपणे म्हणता येईल की त्यावेळेचं एकूण जे वातावरण होतं त्या वातावरणाच्या दबावामध्ये येऊन त्यांनी त्याच्यावर सही केली आणि आणीबाणी लागली. बरं, त्या आणीबाणीमध्ये गंमत अशी झाली की सगळे अधिकार तुमचे काढले गेलेत. त्याच्यामुळे हे चुकीचं झालं आहे. अशा पद्धतीने कॅबिनेटचं मंत्र्याची मंजुरी आधी घ्यायला पाहिजे हे म्हणून कोणी कोर्टात जाऊ शकत नव्हतं. कोर्टाचे सगळे अधिकार काढले गेले होते. 25 तारखेच्या रात्री जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना भेटायला गेले, ही बातमी फुटू नये म्हणून दिल्लीमध्ये वीज घालवण्यात आली होती अनेक ठिकाणी. तेच झालं की ही बातमी काँग्रेसवाल्यांना म्हणजे विशेषतः इंदिरा गांधींना असं वाटत होतं की लगेच फुटू नये आणि वृत्तपत्र तर छापतीलच. तर काही ना काही सुखसुखी बाहेर होतीच की काहीतरी होत आहे, काहीतरी घडामोडी चालल्या आहेत, JPंची सभा आहे त्याचं कव्हरेज येईल. या सगळ्याचा परिणाम असा आला की 26 तारखेच्या पहाटे सर्व दिल्लीमधले सगळे वृत्तपत्र एका मार्गावर आहेत. बहादूरशाह जफर मार्ग असं त्याचं काहीतरी नाव. त्या सगळ्या वृत्तपत्रांमधली वीज गेली. मदरलँडपासून सगळे मदरलँड होतं, इंडियन एक्सप्रेस होतं, सगळे वृत्तपत्र. त्याच्यामुळे कुठलेही वृत्तपत्र 26 तारखेला सकाळी दिल्लीच्या मार्केटमध्ये आलं नाही. हीच अवस्था काही अजून शहरांमध्ये झाली, जयपूर वगैरेमध्ये, जिथे त्याला PTI UNIने बातम्या देणं वगैरे हा भाग नव्हता, म्हणजे आला नव्हता. त्याच्यामुळे त्या वृत्तपत्रांना ते कळलं नव्हतं. आजच्यासारखे माध्यमही नव्हते, आजच्यासारखे फोनही नव्हते. त्याच्यामुळे ही माहिती कळवणं सगळ्यांना कठीण जात होतं. मग 26 तारखेला मात्र सगळ्यांना की देशात काहीतरी चुकीचं घडतं आहे, काहीतरी घडतं आहे याची माहिती होणं सुरू झालं. आणि मग 26 तारखेलापासून आणीबाणीचा खरा बडगा लोकांना बसणं सुरू झालं, वृत्तपत्रांना बसणं सुरू झालं. म्हणजे काही राजकीय पक्ष इंदिरा गांधींच्या बाजूने होते, काही विरोधात होते. महाराष्ट्रातलाही एक पक्ष जो आहे तो इंदिरा गांधींच्या या आणीबाणीच्या निर्णयाला समर्थन देतो. आपल्याला नावही सांगायला हरकत नाही की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्यावेळेचं मोठी ताकद होती. आणि मुंबईतली गंमत अशी होती की मुंबईमध्ये कुठलंही आंदोलन बाळासाहेब ठाकरेंच्या मंजुरीशिवाय, त्यांच्या संमतीशिवाय, त्यांच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नव्हतं. इतकी जबरदस्त ताकद त्यांची होती. पण बाळासाहेब ठाकरेंनी एक निर्णय घेऊन घोषित केलं की आणीबाणीला माझा पाठिंबा आहे. काय कारण होतं? कारण काय असेल माहीत नाही. मोठ्या प्रमाणात अटक होणं वगैरे हे जे सुरू झालं होतं त्याचेही परिणाम असू शकतात. कसे असतील सांगतात ते. पण शिवसेना हा आणीबाणीला पाठिंबा देणारा पक्ष होता. आणि बाकी सगळे समाजवादी वगैरे म्हणजे त्यावेळेचे जे बाकी सगळे पक्ष होते, SSP, PSP, संघटन काँग्रेस, हे सगळे पक्ष आणीबाणीचा विरोध करणारे होते. त्यांना अटकही झाली. आता ह्यातली पुढची गंमत अशी की हे सगळे बदल होत असताना सरकारी यंत्रणेमध्ये एक नवीन अधिकारी बसवले गेले ज्यांना मुख्य सेन्सॉर, चीफ सेन्सॉर ऑफ महाराष्ट्र असे त्यांना हे दिले गेले. ते होते प्रसिद्धी खात्याचे अतिरिक्त महासंचालक. त्यांचं नाव होतं सहस्त्रभोजनी, श्री गो सहस्त्रभोजनी. तेही जर्नलिस्ट होते. आणि मग ते अतिशय काटेकोरपणाने हे सगळं सांभाळायचे. हे ज्यावेळेला सगळे जायचे त्यावेळेला हे सगळे फॅसिस्ट विरोधी परिषदांचे ठराव जाऊन पडायचे. त्यावेळेला शंकरराव चव्हाण हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शंकररावांनी मात्र सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी वृत्तपत्र बंद करणार नाही. मात्र त्यांनी कायदे पाळले पाहिजेत. कायदे भंग जर त्यांनी केला नाही, कायदे पाळलेत, सगळ्या गोष्टी पाळल्या तर वृत्तपत्रही बंद होऊ देणार नाही. आणि त्याप्रमाणे तरुण भारत शेवटपर्यंत बंद झालं नाही.
तर लोकशाही जी आहे, लोकशाहीचा प्रवाह जो आहे तो काही वर्षांसाठी थांबला होता किंवा थांबवण्यात आलेला होता. मात्र त्या काळामध्ये अनेक प्रकारचे बंधनं जे आहेत ते सामान्य जनतेवर आणि विविध जे वृत्तपत्र किंवा माध्यमं आहेत त्यांच्यावर लादण्यात आलेले होते आणि त्यापैकी अनेक अशा गोष्टी ज्या आजवर आपल्याला माहीत नव्हत्या त्या सर्व गोष्टी सुधीर पाठक सरांनी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.